नवीन कलाकृतीचा डायमंड कट सांगू कलर स्टोनचा अशा प्रकारे 750 मिलीग्राम 3 ग्राम पासून आपण 4.5 ग्रामच्या झुमका पॅटर्न मध्ये कलर स्टोन्स वेगवेगळे. हॅलो नमस्कार, मी दीपा. आज आपण आलो आहोत पुण्यातील चंदननगर येथे असलेल्या चंदूकाका सराफ या शॉपमध्ये. आज आपण यांच्याकडील इयरिंगचं कलेक्शन बघणार आहोत. ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. नमस्ते, चंदूकाका सराफ चंदननगर ब्रांचमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण इयरिंग्स झुमके या बाबतीवर आपण तुम्हाला थोडीशी माहिती देऊ. आपल्याकडे 3 ग्राम पासून ते नंबर ऑफ म्हणजे 15 ग्राम 20 ग्राम 25 ग्राम पर्यंतचे आपल्याकडे झुमके असतात. 3 ग्राम पासून चालू होतात आणि 20 ग्राम 25 ग्राम पर्यंत पण आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यात 2 प्रकार असतात. एक असतं टेम्पल पद्धतीचा, एक असतो येलो गोल्ड रेग्युलर पॅटर्न मध्ये. याच्यात टेम्पल पॉलिश मध्ये असतात. हे अशा प्रकारे जे बघितलं ना आपल्याकडे हे टेम्पल पद्धतीचे हे पण खूप सुंदर असतात. हे पण 3 ग्राम पासून ते 25 ग्राम पर्यंत पण तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. याच्यात वेगवेगळे कुशल असतात. याच्यात एक जे असतात ते कम्प्लिटली सोन्याची मनीमध्ये असतात. जर थोडंसं रेट कॉम्प्रोमाइज किंवा बजेट तर आपण कलर स्टोन्स वगैरे लावून याच्यातला लुक जो असतो तो आपण अजून उठून दिसतो, छान दिसतोय. याच्यातलाच हा वेगवेगळे प्रकार आहेत. याची पण कलाकुशल बघितली. छोटे छोटे मध्ये पण आपण खूप छान पद्धतीने कलाकृती करत असतो. याला ग्रीन, रेड किंवा पिंक, कधी कधी व्हाईट मध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे झुमके असतात. याला पण खाली घुंगरू मणी, कलर स्टोन्स, वेगवेगळे पोटा स्टोन्स वगैरे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्यात बनवत होतो. आता हा एक्झाम्पल सांगितलं तर 6 ग्राम 720, 6 ग्राम 720 आहे हा. याच प्रकारे गोल्डमध्ये बघितलं, गोल्ड पॉलिशमध्ये आपण रेग्युलर जे पॉलिश म्हणतो तशी रेग्युलर पॉलिशमध्ये पण छान वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल असतात. त्या याचं किती वजन आहे? 6 ग्राम. याचं वजन 6 ग्राम आहे. 6 ग्राम मध्ये पण दिसायला मोठं तसं प्रकार हा. 22 कॅरेट मध्ये येतात ना सगळे 22 कॅरेट मध्ये असतात ईच अँड एव्हरी. हे बघा, हा पण एक डबल झुमका लेअर मध्ये आपण सांगतो तसा हा डबल मध्ये आहे. ॲज वेल एज हा जो आहे हे ट्रिपल झुमका आहे. हा ट्रिपल झुमका आहे. याचं किती वेट आहे? याचा वेट आहे जवळपास 7 ग्राम. 7 ग्राम मध्ये सेम एज वेल साखळी पॅटर्न, सिंगल झुमका विथ साखळी. आपण सुंदर दिसतं. आपण 6 ग्राम जवळपासचा आहे. 5 ग्राम 170चा आहे. हा 3 ग्राम पासून आपण जे म्हटलं तसं हा 3 ग्रामचा येलो गोल्ड मध्ये सुंदर आहे. डेली वेअर साठी, ऑफिस वेअर साठी ट्रेंडी पण आहेत आणि छान पण आहेत. टेम्पलचे झुमके म्हटलं ना तर थोडेसे मोठे लुक मध्ये असतील किंवा असं ब्रायडल लुक मध्ये पण पाहिजे असेल ना तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे झुमकेचे प्रकार आहेत. हे बघा, हे सगळे एक 10 ग्राम 15 ग्राम 12 ग्राम असा एक कंटेम्पररी आपण म्हणू शकतो किंवा हा अशा प्रकारचा खूप सुंदर एक नवीन कलाकृतीचा आहे. ॲज वेल एज हा हे 10 ग्रामचे पुढे असतील, 15-20 ग्रामचा जवळपास. ॲज वेल एज आपण कुंदन सारखा आपलं म्हणतो अँटिकमध्ये पण मणी वगैरे याचा कॉम्बिनेशनमध्ये हा पण एक खूप सुंदर कलाकृतीचा आहे. खाली कलर स्टोनचा आपण याला हे लुक दिलेलं आहे तशा प्रकारचा. त्याचं किती वजन आहे? हा वजन 23 ग्राम पर्यंत आहे. 23-23.5 ग्राम पर्यंत आहे. सुंदर आहे कारण की त्याला कलाकुशल करताना, त्याला जे कारिगिरी करताना त्याला सोनं लागतं. त्याप्रमाणे त्याला, कारण की तुम्ही छोटी छोटी कारिगिरी बघितली ना त्याच्यासाठी त्याला सोनं अवेलेबल. टेम्पल झुमका सोबत आपण टेम्पलचे कानातले पण आपल्याकडे अवेलेबल आहे. टॉप्स पण आहेत. टॉप्समध्ये पण बघायला गेले तर 3-3.5 ग्राम पासून पण सुरुवात होतात. छोटे छोटे पासून ते मोठेपर्यंत आपण कुठेपर्यंत बरेचसे लॉंगपर्यंत बघू शकतात. याच्यात चांदबाळी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ते पण पॅटर्न्स आहेत.
घुंगरू मणीमध्ये कसं छोटे छोटे पण आहेत त्याला. हे छोटे कितीला स्क्वेअर वाले? हे ॲक्च्युली 4.5 ग्रामचे आहे. 4.5 ग्राम. हो 4.5 ग्रामचे आहे त्याला पण पोटा मनी कलर स्टोन्स तसे आपण हे यूज करतो वेगवेगळ्या म्हणजे प्रकारचे. 4-5 ग्राम पासून चालू होतं. हो 4-5 ग्रामापासून सुरुवात होतात. हा पण 4.5 ग्राम पर्यंत अशा प्रकारचा हा पण आहे. ट्रॅडिशनल मध्ये खूप सुंदर आहे. सुंदर आहे. लाईट वेट मध्ये ऍक्च्युली हे जे ज्वेलरी आहेत ना आपल्या बरेचसे काहीतरी ते लाईट वेट मध्ये हेवी लुक दिसणारी पण आहेत. जसं आता हा झुमका जर तुम्हाला आवडत नसेल अशा प्रकारे हे पण तुम्ही वापरू शकता. झुमका पॅटर्न मध्ये राणी हा आपला मनमळा वगैरे असतात त्याच्यावर वापरू शकतात. एखादा मोठा कंटेन वगैरे असतात त्याच्यावर पण तशा प्रकारचे वेगवेगळे वापरू शकतात. थोडासा हेवी लुक दिखण्यासाठी. जसं तुम्हाला सांगितलं तसं हे चांदबाळी पॅटर्न. त्याचं किती वेट आहे? हे पण एक 12 ग्राम पर्यंत जाईल. 12-15 ग्राम पर्यंत. 12 ग्राम 740. छोटेपासून मोठेपर्यंत वेगवेगळे डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहेत. हे एक टर्किश पॅटर्न मध्ये हा प्रकारचे हे पण एक नवीन पॅटर्न थोडंसं दिसायला ट्रेंडी आणि फॅन्सी पाहिजे असेल तर असं पण हे पण राजकोट लटकन टाईप. त्याचं किती वजन आहे? पण घेऊ शकतात. हे जवळपास 4 ग्राम 180. 4 ग्राम 180. 4 ग्राम पर्यंत. 5 ग्राम पर्यंत मिळेल आपल्याला. 5 ग्राम पर्यंत तर खूप छान भेटतील. हे पण 3-4 ग्राम पर्यंत मध्ये पण आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे छोट्या छोट्यामध्ये. बजेट फ्रेंडली आपण सांगू शकतो त्याला. हे सगळे लॉंग मध्ये. ह्याच्यातलं सगळेच लॉंग मध्ये हेवी मध्ये त्याला. हे बघा सिंगल चांदबाली डबल चांदबाली त्याच्यामध्ये पण आहेत. याच्यात पण छोटे छोटे वेट मध्ये पण आपण प्रयत्न केलाय. एक छोटे ते मोठेपर्यंत तुम्हाला प्रत्येक वेट मध्ये तुम्हाला अवेलेबल होत आहे. हे 4 ग्राम. एक राजकोट लटकन मध्ये हा एक प्रकार आपण बघू शकतो. याच्यात पण लॉंग असं वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतात. याच्यात पण तुम्ही बघितलं तर याला वरचं टॉप्स हे डिटॅचेबल आहे. त्याला तुम्ही कसं पण वापरू शकतात. फक्त टॉप्स वापरू शकतात किंवा म्हणजे फक्त टॉप्स पण वापरतात आणि त्याला खाली ते नंतर पाहिजे असेल लटकन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरा. नको असेल तर तुम्ही डिटॅचेबल आहेत त्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे दोन्ही वेगवेगळे प्रकार वापरू शकतात. पाहिजे तर तुम्ही ऍड करू शकतात किंवा रिमूव्ह करू शकतात त्याला. अशा प्रकारे वापरतात. हे 3.5 ग्राम पर्यंत वजन बसतील. याच्यात पण छोटे बघितले तर 2-2.5 ग्राम पर्यंत पण त्याच्यात अवेलेबल आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे. याच्यात काही फिक्स पण आहेत ना? सगळेच नाही रिमूव्ह करतात. हो काही फिक्स पण आहेत आणि रिमूव्हेबल पण आहेत. दोन्ही आहेत. तसं आता हा जे बघितलं नवीन ट्रेंडिंग मध्ये फ्लावरचा हा पॅटर्न मध्ये हा पण एक सुंदर आहे. फक्त नुसती साखळ्या मध्ये पण अवेलेबल आहेत तशातल्या. हे पण 3.5 ग्राम पासून चालू होतं. हो 3 ग्राम पासून सुरुवात होईल त्याला. 3, 2.5, 3 सर्व होतात त्याला. आणि हे टॉप्स मध्ये. हा टॉप्स मध्ये रेग्युलर आपले जे ट्रेडिशनल आपण म्हणतो तसे त्या वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप्स आहेत त्याला. हे किती ग्राम पासून चालू होतील? हे 2.5 पासून. हा आणि हे बटन टॉप्स डेली वेअर. बटन टॉप्स रेग्युलर मध्ये तुम्ही वापरू शकता. त्याचं किती वजन आहे बटन टॉप्स? हा बटन टॉप्स जवळपास 1 ग्राम 350. फक्त 1 ग्राम पासून? 1 ग्राम म्हणजे 1.5 ग्राम. 1.5 ग्राम पासून हे तुम्हाला 1.25 ग्राम पर्यंत पासून सुरुवात भेटतील तुम्हाला. अच्छा बटन टॉप्स 1.25 ग्राम पासून भेटतील. 750 मिलीग्राम पासून तुम्हाला सुरुवात होते. कानामध्ये रिंगाचा प्रकार पण असतो जो आपला सुरुवातीपासून जे आपण बघत आलोय. हो 70च्या काळापासून आजपर्यंत पण हे रिंगा आपल्याकडे आता पण अवेलेबल आहेत. हो इज एव्हरग्रीन रिंगा.
याचं किती वजन आहे? सगळ्यात मोठी साईज दिसते. हे फक्त 4 ग्राम 150 पर्यंत आहे. फक्त 4 ग्राम. सुंदर दिसतं हा पॅटर्न. आणि पॅटर्न त्याचं जे हे काम केलं ना, वेगळं त्याला केलंय, हां. त्याला कम्प्लिटली डायमंड कट सांगू शकतो आपण. तसं ते डायमंड कट दिलेलं त्याला. ॲज वेल एज रिंगा विथ झुमका. झुमका. हा पण एक प्रकार आपण नवीनच. रिंगांमध्ये पण व्हेरिएशन्स खूप सुंदर सुंदर आहे. ट्रेंडी आणि फॅन्सी पाहिजे असेल तर अशा प्रकारचे हे पण वेगवेगळे आपल्याकडे अवेलेबल्स आहेत. सुंदर आहे हा खरंच. याचं किती वजन आहे? हे वजन 3 ग्रामचं आहे त्याला. 3 ग्रामचं. हो. 3 ग्राम मध्ये आहे त्याला. इवन बास्केट म्हणतो आपण, तसं बास्केटमध्ये पाहिजे असेल तर बास्केटमध्ये पण असे टॉप्स आहेत अवेलेबल. हे 22 कॅरेट मध्येच आहेत ना? हे सगळे 22 कॅरेटमध्ये. हे एकदम छोटी साईज आहे ना ह्याच्यामध्ये? हे मोठ्या थोड्या. हे पण वेगळ्या प्रकारचे आहेत. हे तुम्हाला 1.5 ग्राम पर्यंत याच्यात अवेलेबल होऊन जाईल. हे 1.5 ग्राम पासून चालू आहे. हो. कानवेल हा पण एक आपल्याकडे प्रकार आहे, ज्याचा तुम्ही 3 ग्राम पासून ते नंबर ऑफ अमाऊंट पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहेत. 3 ग्राम पासून चालू. 3 ग्राम पासून ते पुढे. याला पण दोन्ही प्रकार आहे आपल्याकडे. येलो गोल्डमध्ये, टेम्पलमध्ये असे दोन्ही प्रकारे अवेलेबल आहेत. याला अशा प्रकारे तुम्ही वापरू शकतात. इयरिंग मध्ये फक्त अटॅच करायचं. इयरिंग मध्ये अटॅच करू शकतात त्याला. कानाच्या मागपर्यंत जाते. इव्हन तुम्हाला वाटलं काहीतरी हेवी लुक द्यायचा असेल तर असं झुमकामध्ये पण तुम्ही वापरू शकतात. हेवी लुकसाठी ब्रायडल लुक पण येतील आणि कलेक्शन्स पण तुम्हाला तुमचा इयरिंग्सपेक्षा थोडंसं वेगळं पण दिसतील थोडंसं. हेवी लुक येतो एकदम. हा पण एकदम हेवी लुक येतो. झुमका सोबत पण हा पण दिसायला खूप सुंदर दिसेल. ट्रेडिशनल. हा बुगडी विना तुमचा थोडा अधुरा राहतो. अशा बघत बघत बुगडी हा प्रकार पण एक सुंदर स्टोन मध्ये विदाउट स्टोन मध्ये पण अवेलेबल आहेत. असे हे विदाउट स्टोन मध्ये पण अवेलेबल आहेत त्याला. त्याचं किती वेट आहे? हे 1.5 ग्राम पासून 1.5 ग्राम पासून चालू. हो. वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये अवेलेबल आहेत. अशा प्रकारे याच्यात तार पॅटर्न, स्क्रू पॅटर्न दोन्ही पॅटर्न अवेलेबल आहेत. पॅटर्न मिळते. फॅन्सी कलर स्टोन मध्ये पण अशा प्रकारे बघू शकतात. नाजूक मध्ये खूप सुंदर प्रकारे त्याला वापरू शकतात.